नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा, एक्स असिस्टंट लोको पायलट अँड करंटली मी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कार्यरत आहे. मी सुरू करत आहे मास्टर मॅथ सिरीज. ही एक गणितासाठी आपण सर्व जे चॅप्टर्स आहेत ना ते या सिरीजमध्ये घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या आगामी पोलीस भरती, सरळ सेवा, महानगरपालिकेचे जे एक्झाम्स आहेत आता क्लास 3 आणि क्लास 4च्या, आणि तलाठी भरती पण येणार आहे आगामी, या एक्झामसाठी मी गणितासाठी स्पेशल एक सिरीज सुरू करत आहे आणि ही टोटली फ्री असणार आहे सगळ्यांसाठी. याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व चॅप्टर्स जे याचा सिलेबस मोस्ट ऑफ सेमच राहतो प्रत्येक एक्झामचा. याच्यामध्ये जेवढे गणिताचे चॅप्टर्स मेन जे टॉपिक आहेत ना ते मी या सिरीजमध्ये घेणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण टाईपचे प्रॉब्लेम घेणार आहे, म्हणजे त्या टाईप सोल्युशन आणि ट्रिक्स सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासोबत, जेणेकरून तुम्हाला समजा हे जे क्लास 3 क्लास 4चे जे एक्झाम्स आहेत ना त्याच्यामध्ये कुठेही काही अडचण येणार नाही. आता आपल्या मास्टर मॅथ सिरीज मधला आपण पहिला चॅप्टर घेणार आहोत आहे नफा तोटा, प्रॉफिट लॉस. आता प्रॉफिट लॉस मध्ये आपण याच्यामध्ये टाईप वाईज प्रॉब्लेम सोल्युशन घेणार आहोत आणि प्रत्येक टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला इथे मी समजून सांगणार आहे. आणि या टाईपचे जेवढे मी जेवढे टाईप इथे घेणार आहे ना त्याच्यापेक्षा बाहेरचा एक पण तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. आगामी ज्या एक्झाम येणार आहेत आपल्या सरळ सेवेत असू द्या किंवा महानगरपालिकेच्या असूया, SSC असूया, या पूर्ण एक्झामसाठी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि खूप सोपा चॅप्टर. तर आता नफा आणि तोटा, आपण लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की नफा काय असतो, तोटा काय असतो, पण एक्झॅक्टली याच्यात काय आहे, शेकडा काय असतो हे आपण समजून घेणार आहोत. समजा तुम्ही एखादी वस्तू एखाद्याला समजा विकली. समजा एखादा व्यक्ती आहे, त्याने एक वस्तू समजा विकत कितीला घेतली, एक वस्तू समजा त्याने विकत घेतली 500 रुपयाला, समजा विकत घेतली, आणि ती वस्तू त्याने समजा 700 रुपयाला विकली. आता ही विकत घेतली 500 रुपयाला, 700 रुपयाला विकली, तर ह्याच्यामध्ये त्याला किती नफा झाला का तोटा झाला? हे बघा, मी 500 रुपयाला एखादी वस्तू विकत घेतली आणि ती 700 ला विकली, म्हणजे याचाच अर्थ काय की मला 200 रुपये, म्हणजे 200 रुपये काय झाला, नफा झाला. किती रुपयावरती नफा झाला? हा 500 रुपयावरती. म्हणजे मी गुंतवले किती, 500 रुपये, आणि मला त्याच्यातून भेटले किती, 200 रुपये, म्हणजे मी 700 ला विकली ना. म्हणजेच कधीही जो नफा असतो याच्यात किती झाला नफा, 200 रुपये झाला नफा. हा कशावरती झाला, मला कोणत्या किमतीवरती झाला, 500 रुपये किमतीवरती, म्हणजे 500 वरती मला हा नफा झाला. म्हणजेच कधीही लक्षात घ्या ह्याच्यामध्ये नफा किंवा तोटा. समजा मी तोट्याचं एक्झाम्पल देतो. समजा मी तीच वस्तू 700 रुपयाला एक विकत घेतली बाजारातून आणि ती मी विकली 500 रुपयाला. ह्याच्यात तुम्हाला नफा झाला की तोटा झाला? सरळ आहे की तोटा झाला. किती रुपये तोटा झाला? 200 रुपये तोटा झाला. तुम्ही 700 ला घेतली, 500 ला विकली ना, तर तुम्हाला 200 रुपये तोटा झाला. मग याच्यामध्ये 200 हा तोटा किंवा लॉस हा कोणत्या किमतीवर झाला? 700 रुपये किमतीवर झाला. म्हणजे मला सांगायचा उद्देश हा की नफा किंवा तोटा हा जो पण होतो तो कोणत्या किमती होतो? तुमच्या खरेदी किमतीवर होतो. म्हणजे ह्याला खरेदी किमतीवरती हा होतो. हा पण बघा, ह्याची खरेदी किंमत किती, मी खरेदी किंमत असं लिहितोय की खरेदी किंमत किती याची, 700, म्हणजे 700 ला विकत घेतला ना तुम्ही आणि विकला 500 ला, म्हणजे तोटा कधीही नफा किंवा तोटा हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट ह्याच्यात तुमच्या खरेदी किमतीवरच नफा किंवा तोटा होतो. आता मला सांगा, हा तर झाला आपला पैशामध्ये नफा तोटा, म्हणजे ह्याच्यात 200 रुपये नफा झाला, या 200 रुपये तोटा झाला. पण समजा तुम्हाला शेकडा नफा काढायचा आहे, शेकडा तोटा काढायचा आहे, ह्याच्यात ही पण बेसिक कन्सेप्ट, 2 नंबरची कन्सेप्ट. पहिली आपण बघितली नफा किंवा तोटा कशावरती होतो. दुसरा नंबर ती काय बघायचं आपल्याला की शेकडा नफा किंवा. आता बघा, मी नाव टाकतो शेकडा नफा किंवा तोटा. आता आपण मागचं जे एक्झाम्पल घेतलं होतं, समजा मी एक खरेदी किंमत एका वस्तूची किती आहे, 700 रुपये, किंवा मी पहिले हे घेतो, खरेदी किंमत आहे 500 रुपये, ती विकली 700 रुपयाला विकली. ठीक आहे, ही काय मी ह्याच्या खाली लिहितोय खरेदी किंमत, इकडे काय लिहितोय, विक्री किंमत, विकी. ठीक आहे, हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय मी, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. आता बघा, 500 रुपयाला एक वस्तू तुम्ही विकत बाजारातून आणली आणि एखाद्याला ती वस्तू 700 रुपयाला विकली, म्हणजे किती तुम्हाला नफा किती झाला, 200 रुपये झाला. तो कोणत्या किमतीवर झाला, 500 रुपयाच्या किमतीवर झाला. म्हणजे तुम्हाला जर ह्याच्यात शेकडा नफा काढायचा असेल, म्हणजे हा 200 नफा कितीवर झालाय,
500 वरती झाला. ओके, इथपर्यंत समजलं. आता तुम्हाला शेकडा नफा काढायचा. शेकडा नफा काढताना कधी पण कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किमतीवरच काढतात त्या शेकडा नफा. आता शेकडा नफा कसा काढायचा? 200 नफा आहे ना, त्याला भागिले 500 खरेदी किंमत गुणिले 100. आता गुणिले 100 कशामुळे केलं मी? शेकडा नफा. म्हणजे बघा, पर्सेंटेज मध्ये तुम्ही शिकला असतालच किंवा मी पर्सेंटेज चॅप्टर घेणारच आहे. हे बघा 200 हे आता हे कसं लिहिलं तुम्ही समजताल. मी कसं केलं? हे 200 तर नफा झाला, आपल्याला शेकडा काढायचा ना. मग आपण काय करतो? 200 हे 500 चे किती टक्के? हा जर असा प्रश्न विचारला आपण स्वतःला तर आपल्याला समजून जाते की 200 हे 500 चे किती टक्के. म्हणजेच आपण 200 हे 500 चे किती टक्के असं लिहितो. किती? 500 ला भागिले करतो गुणिले 100. हा झालं शेकडा नफा. ह्याचं उत्तर किती आलं? 200 भागिले 5, 40% त्याला याच्यात शेकडा नफा झाला. सेम येतं तोट्यासाठी. तर सेम वस्तूसाठी जर तोटा झालेला असता, समजा 700 ला आपण खरेदी केली आणि त्याला विकली 500 ला, तर आपल्याला 200 तोटा होतो. पण आता लक्ष घ्या, हे 700 समजा आपण घेतलीये. आता याच्यामध्ये मी तुम्हाला नफा तोटामध्ये पहिली कॉन्सेप्ट शिकवणार आहे. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा कॅल्क्युलेट कसा करायचा हे शिकवलं मी. आता तुम्हाला शिकवणार आहे, जर तुम्हाला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा झाला म्हणजे ह्याचा अर्थ काय? समजा परीक्षेमध्ये तुम्हाला सांगितलं एखाद्या वस्तूवर 10% शेकडा नफा झाला, म्हणजे याचा अर्थ काय? हे बघा, एका वस्तूवर मी लिहिलं इथं 10% नफा होत असेल किंवा तोटा होत असेल, याचा अर्थ काय समजला पाहिजे तुम्हाला. या कॉन्सेप्ट काय होतं? बेसिक जे कॉन्सेप्ट आपण जर बेसिक पासून जर शिकलो ना, कितीही अवघड प्रॉब्लेम आला ना, आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे इझिली सॉल्व्ह होतो. आता बघा, जर एका वस्तूवर 10% नफा होत असेल, याचा अर्थ काय? समजा तुमची खरेदी किंमत आहे ना, ही 100 आहे समजा, आणि मी इकडं विक्री किंमत लिहितो. आता हे बघा, या धड्यामध्ये तुम्हाला सूत्रानुसार पण भरपूर गणित सॉल्व्ह होणार आहेत. पण कसं असतं, सूत्राने जेव्हा आपण सॉल्व्ह करतो ना, तेव्हा त्याला टाइम पण खूप लागतो. आणि माइंडमध्ये जेवढं तुम्ही सॉल्व्ह करताल ना, जेवढं इझिली कॉन्सेप्ट थ्रू सॉल्व्ह करताल ना, तेवढं तुम्हाला टाइम पण कमी येतो आणि चुकत पण नाही. आता बघा, मी तुम्हाला मोस्ट ऑफ ह्याच्यात कॉन्सेप्च्युअल शिकवणार आहे आणि विदाऊट सूत्र सॉल्व्ह करायचं. सूत्र पाठ करण्याची काही गरज नाही. खरेदी किंमत आहे, विक्री किंमत आहे. आता समजा 100 तुमची खरेदी किंमत आहे, त्याच्यावरती समजा तुम्हाला 10% नफा होतोय. 100 चे 10% म्हणजे काय? 100 चे 10% म्हणजे 10 रुपये. 100 चे 10% म्हणजे 10 रुपये. याच्यात तुम्हाला 10 रुपये नफा होतोय. म्हणजेच विक्री किंमत किती असायला पाहिजे? 100 अधिक 10, 110 रुपये. म्हणजे साधा आणि सरळ अर्थ आहे की याच्यावरती समजा मी तोट्याचं पण सांगतो तुम्हाला. 100 रुपये खरेदी किंमत आहे, त्याच्यावर जर 10% तोटा झाला, शेकडा तोटा, तर किती होणार आहे? लॉस 10. म्हणजेच ही किंमत, विक्री किंमत किती असणार त्याची? 90. हे आहे तुमचं शेकड्याचा अर्थ, म्हणजे 100 वरती. आता इकडे बघा, मी एक्झाम्पल घेतो. समजा तुमची खरेदी किंमत तुम्हाला दिली आहे 500 रुपये, आणि त्या खरेदी किमतीवरती किंवा त्या वस्तूच्या खरेदी किमतीवरती तुम्हाला शेकडा नफा होतोय 20%. तर त्याची तुम्हाला विक्री किंमत कशी काढताल? आता हे बघा, तुमच्याकडे खरेदी किंमत आहे 500. सरळ सरळ तुम्हाला सांगतो. आता खरेदी किंमत 500 आहे, शेकडा नफा किती? 20 होतोय. तर तुम्हाला त्याची विक्री किंमत काढायची. आता इकडे लक्ष द्या. हे बघा, मी खरेदी किंमत किती लिहितो? 500, आणि इकडं विक्री किंमत लिहितो. विक्री किंमत काढायची तुम्हाला. पण तुम्हाला माहिती की शेकडा नफा किती होतोय? 20% होतोय. म्हणजेच विक्री किंमत ही जी किंमत आहे ही नक्कीच ह्या किमतीपेक्षा 20% जास्त आहे. नफा म्हणजे काय? तुम्ही जास्त किमतीत विकताय. म्हणजे ही 500 इथे जी असणारी संख्या आहे ती 20% जास्त असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, ह्याच्यात पर्सेंटेज चॅप्टर क्लिअर पाहिजे तुम्हाला. आता 20% म्हणजे 500 चे 20% किती असतात? 500 चे 20%, 500 चे 10% किती? 50, आणि 20% बरोबर 50 गुणिले 2, 100. 500 चे 20% 100. म्हणजेच ही किंमत ह्याच्यापेक्षा 100 ने जास्त आहे. म्हणजे ही किती किंमत पाहिजे? 600. याच्यात केला का मी सूत्राचा काही यूज? काहीही यूज केलेला नाहीये. मोस्ट ऑफ जे बुक्स मध्ये आपण बघतो सूत्राचा यूज खूप केलेला असतो. विक्री किंमत बरोबर इतके खरेदी किंमत भागिले 100, म्हणजे अशा सूत्र यूज केलेले असतात. ह्याच्यात बघा, तुम्हाला सूत्र काही यूज करायचे नाही. विक्री किंमत डायरेक्ट येऊन झाली तुम्हाला. किती आली? 600 रुपये. आता तुम्ही म्हणताल ही जर सोपी किंमत आहे, जर अवघड किंमत आली तर काय करायचं? आता बघा,
मी एक प्रॉब्लेम घेतो तुम्हाला. समजा एखाद्या वस्तूची किंमत आहे समजा 1200 रुपये, 1200 रुपयाला विकत घेतली आणि ती म्हणजे 1200 रुपयाला तिची मी काय लिहिलो खरेदी किंमत लिहितो, ती एक 15% किंवा समजा आपण 30% नफ्याने विकली, तर तिची विक्री किंमत काढायची आपल्याला. हा प्रॉब्लेम नाहीये, फक्त मी तुम्हाला कॉन्सेप्टसाठी कसं सॉल्व्ह करण्याची मेथड काय, अप्रोच काय पाहिजे आपल्याला हे सांगण्यासाठी घेतलाय. तर बघा, तुमची खरेदी किंमत किती आहे 1200 आणि तुम्हाला विक्री किंमत काढायची. आता काय करायचं ह्याच्यामध्ये एक करायचं की बघा, तुम्ही 100 घ्यायची, एक अज्युम करायचं किंवा एक मानायचं की पहिली त्याची खरेदी किंमत आहे 100 रुपये. आता ती त्यांनी कितीने 30% नफ्याने विकली. म्हणजे 100चे तुम्हाला इझिली कशामुळे म्हटलं मी की 100ची टक्केवारी काढायला सोपं असतं. 100चे 30% म्हणजे काय 30, म्हणजे त्यांनी विकली कितीला असणार आहे 130 रुपयाला. पण आता ह्याच्यामध्ये बघा, खरेदी किंमत ऍक्च्युअल किती आहे 1200 रुपये, म्हणजे ह्याच्या खाली काय करायचं 1200 लिहायचे आणि तुम्हाला विक्री किंमत काढायची. ह्या धड्यामध्ये फक्त तिरकस गुणाकार आला पाहिजे. बघा 100ला 130 तर 1200ला किती, मग ह्याचा तुम्हाला समजा मी याला x पकडतो, याचा जर तिरकस गुणाकार केला म्हणजे किती येणार आहे बघा, 1200 गुणिले 130 भागिले 100, हे 2 शून्य कॅन्सल आणि 13 गुणिले 130 गुणिले 12, हा गुणाकार म्हणजे तुमचं उत्तर. म्हणजे गुणाकार करून दाखवतो तुम्हाला, 12 0 0 12 36 6 3 12 15, 1560 रुपये त्याची विक्री किंमत आली. म्हणजे याच्यात काय कॅल्क्युलेशन काय केलं मी, फक्त तिरकस गुणाकार केला, सूत्र यूज केलेला नाहीये. म्हणजे बेसिक इतकं सोपं असतं पण आपण त्याला उगाच अवघड करून ठेवतो. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट आला प्रॉब्लेम बघा. हे बघा, आता आपण बेसिक प्रॉब्लेम पासून सुरुवात करणार आहोत. मी प्रॉब्लेम वाचून दाखवतो. एक टेबल 600 रुपयाला विकून एका व्यापाऱ्याने काय केलं, एक टेबल 600 रुपयाला विकून एक व्यक्ती त्यावर 20% नफा कमवतो, तर त्या टेबलची तुम्हाला विक्री किंमत किती काढायची. म्हणजे बघा, त्यांनी विकत कितीला घेतलाय 600 रुपयाला आणि शेकडा नफा किती कमवतोय 20%. आता मी जसं मागाशी सांगितलं होतं तसं सॉल्व्ह करायचं ह्याला. आता बघा, मी काय करतो, इथं खरेदी किंमत लिहितो आणि इकडं विक्री किंमत लिहितो. ठीक आहे, असं एवढं लिहायची गरज नाही, मी फक्त समजून घेण्यासाठी तुम्हाला सांगतो, एक्झाम मध्ये लिहायची गरज नाही. आता बघा, खरेदी किंमत किती आहे 600. मी तुम्हाला एक मेथडने शिकवतो पहिले आणि डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं ते पण सांगतो. आता मेथड कसं आहे आपलं, समजा खरेदी किंमत आपण 100 कन्सिडर केली, 100 घेतली. ठीक आहे, त्याच्यावरती त्याला काय होतंय, शेकडा काय होतंय 20% नफा किंवा असू द्या तोटा असू द्या, 20% नफा कमवतोय. आता तुम्हाला माहितीये 100चे 20% म्हणजे किती 20 रुपये समजा. आता हे विक्री किंमत किती असणार आहे, मग नफा कमवतोय म्हणल्यावरती 120 रुपये. ठीक आहे, एवढं समजलं. आता 120 आली. आता आपल्याला एक्झाम्पल मध्ये 600 रुपयाला विकून म्हणजे तो काय करतोय 600 रुपयाला विकतोय ती वस्तू आणि त्याला खरेदी किंमत काढायची. इथे खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत काढायची. आता बघा, विक्री किंमत दिली आपल्याला ह्याच्यामध्ये किती आहे 600 रुपये. मी ह्याच्या खाली काय लिहितो 600 रुपये लिहितो आणि आपल्याला खरेदी किंमत काढायची त्याची, आपल्याला ही माहित नाही. मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये फक्त तिरकस गुणाकार आला पाहिजे. बेसिक प्रॉब्लेम तर फक्त तिरकस गुणाकाराने सॉल्व्ह होतो. आता ह्याच्यामध्ये तिरकस गुणाकार केला आपण, 600 गुणिले 100 भागिले 120, मी इथंच लिहितो. हे बघा, 0 0 कटले, 12 पंचे 60, 50 गुणिले 10 बरोबर 500 रुपये त्याची काय आली खरेदी किंमत आली. ऑप्शन सी. या एक्झाम्पल मध्ये शेकडा नफा 20% दिला. आपल्याला समजा शेकडा तोटा पण असेल तरी मेथड सेमच आहे. तुम्हाला काही देऊ द्या, खरेदी किंमत देऊ द्या, याच्यामध्ये काय दिली विक्री किंमत दिली आहे 600. समजा खरेदी किंमत दिली असती तर मी इथं खरेदी किंमत लिहिली असती आणि हे आपल्याला काढायचं असतं. सेम तिरकस गुणाकार करून तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. म्हणजे बघा, ही जर मेथड तुम्ही यूज केली ना, ह्याच्यात 3 टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात तुम्हाला. खरेदी किंमत देऊ द्या किंवा विक्री किंमत देऊ द्या, नाहीतर नफा देऊ द्या तोटा देऊ द्या. म्हणजे या टाईपचे प्रॉब्लेम कसाही आला ना तुम्हाला इझिली सॉल्व्ह करू शकतो. आता बघा, तुम्हाला सांगतो हा डायरेक्ट कसा सॉल्व्ह करायचा. आता बघा, हे तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग 100ला 120 हे लिहायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही काय करायचं, डायरेक्ट इथं किती आहे तुमची खरेदी किंमत किती आहे, विक्री किंमत किती 600. म्हणजे बघा
600 तुमची विक्री किंमत आहे. मग आता तुम्हाला ह्याच्यात 20% नफा होतोय. म्हणजे तुम्ही ऑप्शनवरून पण सॉल्व्ह करू शकता. म्हणजे बघा 500 आणि 600 किती नफा होतोय? 10%, 100चा नफा आहे. आणि तो किती वरती? 500 वरती. 100चा नफा 500 वरती गुणिले 100. 5 दुनी 10, 20%. ह्याच्यावरती पण असं रिव्हर्स पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण बेसिक ही मेथड जर यूज करून केली ह्याच्या प्रॅक्टिसने ही पण लवकर सॉल्व्ह करता येतं. तुम्ही हीच मेथड लक्षात ठेवा. आता मी सेम टाईपचा दुसरा प्रॉब्लेम घेणार आहे. हे बघा, आता मी प्रॉब्लेम वाचतो. एका व्यक्तीने एक शर्ट 680 रुपयाला विकली. म्हणजे त्यांनी काय केलं? ती शर्ट विकली म्हणजे विक्री किंमत दिली आपल्याला. त्यात त्याला 15% शेकडा तोटा झाला तर शर्टची खरेदी किंमत काढायची आपल्याला. आता हा सोपा प्रॉब्लेम आहे. तुम्ही एकदा पहिले ट्राय करा आणि मग सोल्युशन बघा. आता बघा मी सॉल्व्ह करून दाखवतो. सेम मेथड यूज करणार आहे मी. ही तुमची झाली खरेदी किंमत, ही झाली विक्री किंमत. विक्री किंमतला मी विकी असं लिहितोय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला खरेदी किंमत तुम्हाला मी सांगितले काय करायचं. कधी पण खरेदी किंमत 100 एक गृहीत धरायची. आता त्याच्यात तुम्हाला काय झालंय? शेकडा किती? 15% तोटा झालाय. आता मला सांगा, खरेदी किंमत तुमची 100 आहे, शेकडा 15% तोटा तुम्हाला झाला म्हणजे याच्यातून वजा 15. 100 मधून वजा करायचे, कारण की तुम्हाला तोटा झालाय ना. तुम्ही जी वस्तू 100 ला घेतली ती ऑब्व्हियसली ते 15 रुपये किमतीत कमी विकली असेल, त्याच्यामुळे तुम्हाला तो तोटा झाला 15%. 100 वजा 15 खाली किती राहिले? 85. ही झाली तुमची खरेदी किंमत ह्याच्या सूत्रामध्ये, म्हणजे या आपल्या मेथडमध्ये. पण आपल्याला एक्झाम्पल मध्ये विक्री किंमत दिली आहे 680. खरेदी किंमत दे, विक्री किंमत द्या, कोणती द्या आपल्याला. विक्री किंमत किती दिली? 680. ह्याच्या खाली काय लिहायचं? 680. 85 म्हणजे 680, तर 100 म्हणजे काय? मी x लिहितो त्याला. सेम मग तिरकस गुणाकार करायचा आणि उत्तर काढायचं. तिरकस गुणाकार केला मी, बघा 680 गुणिले 100 भागिले 85. एक्झाम मध्ये हे तुम्हाला खूप फास्ट जमणार आहे, फक्त मी इथे तुम्हाला सांगण्यासाठी करतो. हे बघा, ह्याला कितीने भाग जातो? 13ने भाग जातो याला. 17चा भाग देतो मी इथे. 17 चोक 68, 17 पाची 85, 8 40. म्हणजे किंमत किती आली तुमची? खरेदी किंमत किती आली? 800. ऑप्शन क्रमांक बी. हे बघा, मी पहिला जो प्रॉब्लेम घेतला तो घेतला शेकडा नफ्यावरती, हा आहे शेकडा तोट्यावरती. काहीच फरक नाहीये, फक्त तुम्हाला एक तिरकस गुणाकार करायचा आहे. खरेदी किंमत 100 गृहीत धरायची, त्याच्यावरती लॉस असो या प्रॉफिट असो, म्हणजे नफा असो या तोटा असो, हे त्याच्यातून वजा करून लिहायची. आता ह्याच्यात तुम्हाला खरेदी किंमत दिली, विक्री किंमत दिली. एखाद्या वेळेस खरेदी किंमत देतील, खरेदी किंमत लिहायची, विक्री किंमत काढायची. या बेसिक प्रॉब्लेम्स आहे ना, हा बेसिक प्रॉब्लेम्स पण खूप पडलेले येतं. म्हणजे तुमचा क्लास 2 पासून ते क्लास 3 क्लास 4 पर्यंत ह्याच्यातले हे असे बेसिक प्रॉब्लेम प्रिलिम्स. आता 3 नंबरचा प्रॉब्लेम बघणार आहोत आपण. या प्रॉब्लेम मध्ये बघा, मेथड सेमच आहे, फक्त दिलेल्या किमती आहे ना ह्या चेंज झालेल्या आहेत. एक टीव्ही 990 रुपयाला विकून 10% नफा मिळाला, तर तो 890 रुपयाला विकला, म्हणजे 800 रुपये विकला, तर शेकडा काय होईल? शेकडा नफा किंवा तोटा काढा. म्हणजे याच्यात काय हे पण सांगितलेलं नाही. आता आपण आपली सेम मेथड यूज करणार आहोत. इकडे बघा, मी इथं लिहितो खरेदी किंमत आणि इकडे लिहितो विक्री किंमत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालंय? विकून म्हणजे 990 रुपयाला विकलाय आणि 10% नफा मिळाला, म्हणजे आपण ती सेम मेथड यूज करायची. खरेदी किंमत जर 100 असेल तर त्याच्यावरती 10% तुम्हाला नफा मिळालाय, म्हणजे 10, म्हणजे विक्री किंमत किती असेल? 110 रुपये. ऑब्व्हियसली 10% नफा मिळाला म्हणजे ती 10 रुपयांनी जास्त विकली असेल, 110 रुपये त्याची विक्री किंमत असेल. पण आपल्याला ऍक्च्युअल म्हणजे खरोखर त्याची किती आहे? 990 रुपये विक्री किंमत आहे. म्हणजे आपण पहिले काय करू? ह्याची खरेदी किंमत काढून घेऊ. ठीक आहे, खरेदी किंमत किती असणार आहे? आता बघा, तर तो 890 रुपयाला विकला, तर शेकडा नफा किंवा तोटा काढायचा. आता काय करायचं बरं का? 890 आता पहिली खरेदी किंमत काढून घेऊ आपण. किती येते? 990 गुणिले 100 भागिले 110. हे शून्य कटलं. 11,999 किती? 90 गुणिले 10 किती आली? 900 रुपये त्याची खरेदी किंमत आली. आता बघा, 990 खरेदी किंमत, तर तो एक्झाम्पल मध्ये दुसऱ्या याच्यात काय सांगितलंय? 890 रुपयाला विकला तर काय होईल? शेकडा तोटा होईल किंवा नफा होईल? आता बघा, खरेदी किंमत किती आपली? 900 रुपये. मी परत काय करतो? परत खरेदी किंमत लिहितो इथं
आणि विक्री किंमत मी त्यातच लिहिली असती, पण तिथे तुम्हाला समजणार नाही याच्यासाठी वेगळं लिहितोय. आता किती खरेदी किंमत आपली 900 रुपये आणि विकतोय कितीला 890 रुपयाला विकतोय दुसऱ्या ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यात काय होतं, याला तोटा होतोय की फायदा होतोय तुम्ही सांगा. आता 900 ला एखादी विकत घेतली आपण वस्तू, ती आपण 890 ला विकली, म्हणजे त्याच्यात काय होणार, तोटाच होणार आहे. तोटा किती होणार आहे, 10 रुपयाचा तोटा होणार आहे. 890 ला विकली ना, म्हणजे त्याच्यात त्याला 10 रुपयाचा तोटा झाला. आता 10 रुपयाचा तोटा कशावर झाला, मी पहिल्या एक्झाम्पल मध्ये किंवा पहिल्या तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट मध्ये सांगितलं होते. हा तोटा कशावरती आपण खरेदी किंमत वरती काढतो. म्हणजे 10 हे 900चे किती टक्के काढायचं आपल्याला, 10 हे 900चे किती टक्के, म्हणजेच त्याचा तो काय झालेला, तोटा झालेला. आता बघा मी हे 2 शून्य कॅन्सल करतोय, 10/9 10/9% हा काय झाला आपल्याला तोटा. ऑप्शन मध्ये बघा 10/9 तोटा, ऑप्शन क्रमांक सी. याच्यामध्ये फक्त तुम्हाला दोनदा यूज करायचंय. पहिल्या ते तुम्हाला त्याच्या ह्या फॉर्म्युल्यावरून म्हणजे किंवा आपल्या ह्या कॉन्सेप्ट वरून खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत एकदा आली की मग तुम्हाला 890 रुपयाला विक्री किंमत, तर त्याच्यावरती किती तोटा झाला, 10%. याच्यावरती नफा पण समजा हीच किंमत इथं 910 रुपयाला असती तर किती झालं असतं, 10 रुपये नफा झाला असता. मग त्याच्यात शेकडा नफा काढला आपण, 10चे 900चे किती पर्सेंटेज आहेत म्हणजे हे काढलं, म्हणजे उत्तर आलं आपलं ऑप्शन क्रमांक सी. प्रॉब्लेम्स याच्यामध्ये ना कॉन्सेप्ट काही वेगळ्या नाहीत, जास्त कॉन्सेप्टच या प्रॉब्लेम म्हणजे ह्या धड्यामध्ये नाहीत. फक्त तुम्हाला बेसिक आलं पाहिजे, कोणती किंमत दिली कोणती काढायची, खरेदी किंमत, विक्री किंमत, शेकडा नफा, शेकडा तोटा, हे 4 तुम्हाला. आता पुढच्या प्रॉब्लेम मध्ये बघू आपण. जर एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 80% आहे तर शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आहे. हा खूप इझी प्रॉब्लेम आहे. बघा ह्याच्यामध्ये डायरेक्टली मी खरेदी किंमत लिहितोय इथं आणि त्याच्या पुढं विक्री किंमत लिहितोय. आता बघा याच्यामध्ये काय करायचंय, आता तुम्हाला काय सांगितलंय, किंमत कोणती दिलेली नाहीये, फक्त पर्सेंटेज मध्ये त्याच्यातला फरक सांगितलेला आहे. तुमची खरेदीची किंमत आहे ना ती विक्री किंमतीच्या 80% आहे. मग समजा विक्री किंमत मी गृहीत धरली 100, ठीक आहे. आता विक्री किंमतीच्या 80% आहे खरेदी किंमत, म्हणजे ह्याचे 80% किती, 80, म्हणजे तुमची खरेदी किंमत 80 आहे, विक्री किंमत 100 आहे. हे गृहीत धरलेलं आहे. ह्याच्यात एक्झॅक्ट आपल्याला माहित नाही, फक्त मी पर्सेंटेज मध्ये लिहिलंय. आता तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढा. आता मला सांगा, खरेदी किंमत तुमची एखादी वस्तूची 80 रुपये आणि तुम्ही त्याला 100 रुपयाला विकली, तर तुम्हाला ह्याच्यात काय होणार आहे, नफाच होणार आहे. कितीचा नफा होणार आहे, 20 रुपयाचा नफा होणार आहे. आता 20 रुपयाचा नफा किती होणार आहे, 80 वर होणार आहे. म्हणजे 20 हे 80चे किती टक्के काढायचं, गुणिले 100, शेकड्यासाठी 100 बरोबर. बघा आता 4 25% नफा, 25% याच्यावरती तुम्हाला नफा होणार आहे. म्हणजे तुम्हाला असं जरी प्रॉब्लेम दिला ह्याच्यात हे किती या पर्सेंटेज मध्ये, तुम्ही सरळ 100 कन्सिडर करायचं. हे बघा विक्री किंमत 100 पकडली, त्याच्यातले 20% तुम्हाला काय होणार होता, विक्री किंमतीच्या 20%, म्हणजे त्याची 20% 20 विक्री किंमत आपण खरेदी किंमत काढली आणि त्याच्यावरून हे सॉल्व्ह केलं. खूप इझी प्रॉब्लेम असतात मित्रांनो, फक्त आपल्याला बेसिकने जायचं असतं. आता बघा या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं आपल्याला, एक व्यक्ती एक किंमत आहे त्याची ती 5% तोट्याने विकते. आता मी तुम्हाला सांगतो, समजा त्याची आपण खरेदी किंमत, आता प्रॉब्लेम तुम्ही एकदा वाचून घ्या, समजून घ्या, त्याच्यात तुम्हाला समजेलच. आता खरेदी किंमत समजा त्याची 100 आहे आणि विक्री किंमत समजा आपण त्याच्यात आपल्याला धरायची आहे. पुढचा प्रॉब्लेम बघणार आहोत आपण. एक व्यक्ती काय करते, एका वस्तूच्या खरेदी किमतीवर 20% शेकडा नफा मिळवते. खरेदी किमतीवर कधी 20% शेकडा नफा मिळवते, तर त्याने तीच वस्तू विक्री किमतीच्या दुप्पट किमतीला विकली. विक्री किमतीच्या काय दुप्पट किमतीला विकली, तर शेकडा नफा काढा. आता ह्याच्यामध्ये ना एकदम सोपं आहे, एका लाईन मध्ये उत्तर येणार आहे. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम समजला पाहिजे, म्हणजे काय आहे आपल्याला खाली तसं बेसिक अंडरस्टँडिंग जमते. आता बघा एका व्यक्तीच्या खरेदी किमतीवर 20% मिळेल. आता मी सेम आपलं खरेदी किंमत आणि हे विक्री किंमत लिहितोय इथं, ठीक आहे. आता बघा वस्तूच्या खरेदी किमतीवर 20% शेकडा नफा मिळवते. आता मला सांगा खरेदी किंमत समजा मी 100 घेतली, त्याच्यावरती ती 20% नफा मिळवते, म्हणजे विक्री किंमत किती असणार आहे, 120. 20% 100चे म्हणजे 20 रुपये, ह्याच्यात मिळवले 120. तर त्याने तीच वस्तू विक्री किमतीच्या, आता ही बघा 120 झाली आपली विक्री किंमत, तर पुढच्या याला काय केलं त्यांनी
विक्री किमतीच्या दुप्पटला विकली त्याने. आता विक्री किंमत किती 120, त्याची दुप्पट किती 240, 12×2 = 24, 240 रुपयाला विकली तर शेकडा नफा काढा. आता तुम्हाला सांगितलं होतं मी, नफा शेकडा असो, शेकडा नफा असो, शेकडा तोटा असो, तो कोणत्या किमतीवर काढतात, खरेदी किमतीवर काढतात. आता त्याची विक्री किंमतच आहे ही 2 नंबरची, ही कितीवरती, त्याला 100 वरती, म्हणजे ह्याच्यातला तुम्हाला किती नफा झाला, 100ला तुमची खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत 240 आहे, म्हणजे 140 रुपये तुम्हाला पर्सेंटेज मध्ये नफा झाला. डायरेक्टली याच्यात उत्तर येऊन जातं 140. खरेदी किंमत आपण बघा, परत एकदा सांगतो, आपल्याला वस्तूच्या खरेदी किमतीवर पहिली काय समजलं होतं, 20% शेकडा नफा मिळवतो. मी तेच लिहिलं, 100 लिहिली, 100 गृहीत धरली त्याची खरेदी किंमत, त्याच्यावरती 20% म्हणजे 120 विक्री किंमत आली. पण उदाहरणार्थ आपल्याला एक्झामिनर काय म्हणतोय, तर त्याने ती वस्तू विक्री किमतीच्या दुप्पट विकली, म्हणजे विक्री किंमत आपली पहिली 120 आलती, त्याची दुप्पट 240. आता ही नवीन 240 विक्री किंमत आहे ना, किती नफा मिळाला त्या किमतीवरती, मग 100 तुमची खरेदी किंमत आहे, 240 विक्री किंमत आहे, म्हणजे याच्यावरती तुम्हाला 140 रुपये नफा मिळाला, म्हणजेच 140 शेकडा नफा. म्हणजे तुम्ही याच्यात असं पण करू शकता, 140 100चे किती टक्के, 140 भागिले 100 गुणिले 100. मी त्याच्यामुळे डायरेक्ट लिहिलंय 100 कॅन्सल, 140% शेकडा नफा, त्याचा ऑप्शन क्रमांक बी.